नमस्कार मित्रांनो, आज 8 नोव्हेंबर 2025 शनिवार. आज आमचा परिक्रमेचा 6वा दिवस. आज 6व्या दिवसाची सायंकाळ संध्याकाळचा मुक्काम आमचा. आश्रम का नाम बोलो. गोपी कुंज आश्रम. महाराज का नाम बोलो इधर. सोपानदेव महाराज. और ये जिसका जगह का नाम बोलो. गोपी कुंज आश्रम, सटकेश्वर महादेव मंदिर. ये खल साटक. खल साटक. हा आश्रम नर्मदा किनाऱ्यावर, नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरती असून आज संध्याकाळी भोजन व्यवस्था थोडंसं आज म्हणजे परिक्रमावासी वाढल्या कारणाने थोडे स्वयंपाक करण्याची धावपळ झाली. गोपी कुंज आश्रम 360 ज्योतिर्लिंगों ने यहाँ नर्मदा जी के अंदर अभी अभिषेक हो रहा है. अच्छा. जल स्तर बढ़ा हुआ है, इसकी वजह से दिखाई नहीं दे रही. अच्छा, वो नीचे ही चले गए. नर्मदा जी में संगम है, संगम बोलते हैं. संगम. वो कौन सा संगम है इधर? ये शाटक नदी का संगम. शाटक नदी और नर्मदा मैया को मिली, दोनों को संगम है. संगम है. ये आश्रम क्या कौन चलाता है? ये चलाते हमारे सोपानदेव महाराज. कहाँ के सोपानदेव? महाराष्ट्र के कथावाचक है. हे बघा मित्रांनो, अजून अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील सोपानदेव महाराज यांनी या ठिकाणी हा आश्रम स्थापन केलेला असून त्यांच्या प्रेरणेनं ती आजही एक कथाकार आहे आणि सुंदर असं व्यवस्था त्यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे. म्हणजे परिक्रमावासियांची खूप छानपैकी त्यांनी या ठिकाणी समोर त्यांच्या नावाचं बोर्ड लावलेलं आहे. महाराज कुठं असतात? महाराष्ट्र बोर्ड लगा. आता कुठं असता महाराज? कुठं राहता? कुठं ते? अभी नाशिक. हां. अजून एक छान आनंदाची गोष्ट की हे महाराज नाशिक स्थित आहे आणि त्यांचं एक कार्य खूप छान असं सुंदर कार्य नर्मदा तटावर होत आहे. समोरून जो मार्ग आहे तो मुंबई आग्रा हायवे आहे. आपल्याला दिसतोय त्या गाड्या ज्या जाताना दिसत आहे तो मुंबई हायवे मार्ग आहे. म्हणजे खालून शिरपूर, शेंदवा आणि पुढे इंदोरला जातो. त्याच्यानंतर पुढे हा पूल ओलांडल्यानंतर एक 5 किलोमीटरवर धामनोद म्हणून आहे, तिथून आपण ओंकारेश्वरला जातो. असा तो एक मार्ग आहे आणि एकदम सुंदर असं रमणीय स्थळ आहे. या ठिकाणचे सेवेकरी पण फार उत्तम आहे. चहा पाण्याची व्यवस्था 5-5 मिनिटाला सगळ्यांची ते काळजी घेतात. आणि आज सायंकाळचं स्वयंपाकाकरता महाराष्ट्रातील सगळ्या महिला आज जरा कायम या परिसरात भात आणि पोळ्या रोटे असतात, परंतु आपल्याकडे हे महाराष्ट्रीयन पद्धतीच्या भाकरी फक्त आजच एवढ्या 6 दिवसामध्ये आपल्या महिलांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन छानपैकी भाकरी बनवत आहे. नर्मदे ह्या सर्व महिलांनी या ठिकाणी हे बघा, तुम्ही बघू शकता तुम्ही हे देखो पोळ्या पण बनताय आणि भाकरी पण बनवताय. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा सटकेश्वर प्राचीन नाम मंदिर व ब्रह्मदेव तपोस्थली हम खल बुजुर्ग साटर खल. ये नर्मदा तट पर है. यहाँ सभी संत मुनि ऋषियों की तस्वीर लगाई है. बड़े बड़े साधुओं ने यहाँ पे भी विजिट की है. और ये चलाने वाले महाराज नासिक में रहते हैं. और तुम्हें बघू शकता नर्मदा पैदलवासियों की सेवा किया जाता है. इधर कर्णिक सोपानदेवजी महाराज आर्वीकर, महाराष्ट्र म्हणजे धुळे जिल्ह्यातले महाराज आहे. खूप छान असं कार्य आहे. संत शियाराम बाबा यांच्या प्रेरणेनं, संत विमलनाथ बाबा नारेश्वर यांच्या मार्गदर्शनाने, गुरुवर्य पिताजी लोटनजी महाराज आर्वीकर यांच्या मार्गदर्शनाने, कर्णिक गुरुदेव आश्रम रामनेवाले महाराज यांच्या सहकार्याने ही आश्रम व्यवस्था या ठिकाणी चालत आहे.
खूप सुंदर असं या ठिकाणी महाराजांनी काम केलेलं आहे. आपण बघू शकता श्री विठ्ठल भगवान गोपीचंद गोपीकुंज को आशीर्वाद देते हुए हे त्यांचे दोन छोटे मुलं नर्मदे ह्या पद्धतीने स्वयंसेवक भाविक नर्मदे बघा ह्या ठिकाणी सगळे भक्त परिक्रमावासी आहे. आज बऱ्यापैकी यांची संख्या वाढलेली आहे. पण बघू शकता परत एकदा आपल्या महाराष्ट्रातील सर्व महिला या ठिकाणी भाकरी करताना दिसत आहेत. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.